जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हातेड परिसरात हाणामारी झाली असून तुफान हाणामारीत दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती माध्यमांना आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्राप्त झाली आहे. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील असे जखमी झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर देखील चोपडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये हातेड अनवर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली असून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसापासून पूर्वीपासूनचे वैमनस्य असल्याने त्यातूनच हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात. काल रात्री जी घटना घडली त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती आहे? चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे 2 हवालदार, एक शशी पारधी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकाची मारामारी झाली. त्याच्यात आता दोघांची प्रकृती कशी आहे आणि कुठे आहे आता ते? शशी पारधीच्या डोक्याला मार आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मार आहे. राकेश पाटील धुळ्याला उपचार घेत आहे, शशी पारधी चोपड्यात उपचार घेत आहे. कोणत्या कारणावरून त्यांच्या आपसात मारहाण झाली या संदर्भात काही माहिती आहेत का? दोघांचं दोघेही 4-5 वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आहेत. आपसात हे विधावे आहेत आणि काल ड्युटीवरून थोडा वाद झाला होता. तर आपले हे जे यांची प्रकृती कशी आहे आता? चांगली आहे, दोघांची प्रकृती ठीक आहे. कोणाला फ्रॅक्चर वगैरे झालेलं आहे का? राकेश पाटीलचा डावा हात फ्रॅक्चर आहे आणि शशी पारधी यांच्या डोक्याला मार लागलेली आहे. हो. शशी पारधी हे चोपडा आरोग्य विभागात दाखल आहेत का?